संधी दिली की तुम्ही किशोरवयीन मुलींबद्दल आहार, त्यांच्यात होणारे बदल याच्याबद्दल काहीतरी सांगा मॅडम तुम्ही. मग मला वाटलं ठीक आहे, हा टॉपिक तरी खूप चांगला आहे. पण तुम्ही किशोरवयीन म्हणजे कोणकोणत्या वयामधले येतात? तर हे 10 ते 19, 18-19 वर्ष वयापर्यंत. आणि हेच वय असं असतं की छोट्या छोट्या कळीचं रूपांतर एका मोठ्या फुलात होत असतं. तुम्ही हे किशोरवयीन वयी जर एन्जॉय करायला शिकलं की म्हणजे याच्यातनं कसं पुढं जायचं, तर तुमचं फ्युचर जे आहे ते खूप मोठं होणार आहे. आणि याच वयामध्ये आपल्या सगळ्या गोष्टीची जडणघडण होत असते. त्यासाठी बेसिक शारीरिक, मानसिक, भावनिक सगळ्याच गोष्टींचं जे काही बदल होणार आहे आणि वाढ होणार आहे ती याच एजमध्ये होणार आहे. तुम्ही मुलींना एवढं लक्षात घ्या, शारीरिक बदल हे काही असेच नाही होणार आहेत. आपल्या बॉडीमध्ये जे काही हार्मोन्स असतात, इस्ट्रोजन असतो, प्रोजेस्टेरॉन असतो, प्रोलॅक्टिन्स असतो, थायरॉइड हार्मोन्स असतो, या हार्मोनच्या बदलांमुळे जे काही आपल्या बॉडीमध्ये बदल होतात ते पॉझिटिव्हली घ्या. फक्त तुम्ही जेव्हा उंची वाढते, जाडी वाढते किंवा जेव्हा तुमचा फुगीरता अंगामध्ये येणे किंवा मासिक पाळी येणे, जे काही गोष्टी येतात त्या चांगल्यासाठी असतात. ते चांगल्यासाठी की ज्यांना हे होत नाही त्यांना आम्ही अबनॉर्मल समजले जातात. अबनॉर्मल समजले की बाकीच्या पुढच्या टेस्टिंग आल्या. त्याचा अर्थ तुमच्या बॉडीमध्ये जे काही बदल होतात ते सकारात्मकरित्या जर घेतलं तर आपण नॉर्मल आहोत याची तुम्हाला भीती वाटणार नाही. सुरुवातीला वाटतं की मुलींमध्ये जेव्हा उंची वाढते, सडन उंची वाढली जाते, ज्या मुलीची उंची वाढत नाही त्याच्यातल्या ग्रोथ हार्मोन्स जे असतात त्या ग्रोथ हार्मोन्स बॉडीमध्ये कमी पडतात आणि त्याच्यामुळे ते वाढत नाही. त्याच्यासाठी मग डॉक्टरांकडे जावं लागतं. ग्रोथ हार्मोन वाढत नाही. एकदम खूप कमी उंचीच्या मुली असतील तर त्यांनी लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधावा. ज्या मुलींना खूप वजन वाढतं त्या वजनवाढीमध्ये तुम्हाला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे का, PCOD प्रॉब्लेम आहे का, याच्यासाठी खूप जाड असणाऱ्या मुलींनी आवाक्याच्या बाहेर जे आहे किंवा सडन वाढले त्यासाठी तुम्ही थायरॉइड हार्मोन्सची तपासणी करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांना किंवा पालकांनी किंवा टीचरनी जरी सांगितलं की हे सडन काहीतरी वेगळं होतंय, ते तुमच्या ऑब्झर्वेशन खाली यायला पाहिजे की तुम्ही हे पटकन लक्षात आणून द्या. जेव्हा ह्या लवकरात लवकर गोष्टी येतात तेव्हा अबनॉर्मल गोष्टी फार पुढं जाण्यापेक्षा त्यात लगेच ट्रीटमेंट दिली जाते त्याच्यावर. त्याच्यानंतर तुम्ही मासिक पाळी आहे, मासिक पाळीच्या बाबतीत मुली फार स्वतःला असे दोषी समजतात की मला मासिक पाळी का आली. हे काही दोष वेगवेगळ्यासारखं किंवा वेगळं काही नाही मुलींना. ज्याला तुम्ही सकारात्मकता घ्या. मासिक पाळी येणे म्हणजे तुमचं प्रोडक्टकडे जाण्याचं एक लक्षण आहे एवढं जरी मनातून घेतलं किंवा तुमचा इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सचा गोंधळ आहे, बॉडीमधला जो काही गोंधळ आहे तो हार्मोन्समुळे आहे, हे तुम्ही जर लक्षात घेतलं तर याच्याकडं खूप घाबरण्यासारखं आणि काही नाही आहे. जेव्हा पहिल्यांदा मेन्सेस येतात किंवा पिरियड्स येतात तेव्हा मुली घाबरून जातात. तेव्हा आईनी किंवा पालकांनी किंवा टीचरनी ज्या काही आहे त्यांच्या प्रत्येक वेळेस रिप्रोडक्शन सिस्टीम जेव्हा तुम्ही शिकवली जाते की त्या वेळेस तुम्ही सांगायला पाहिजे मुलींना येऊ अगर नाही पिरियड. कारण आजकाल 9-10 वर्षापासूनच पिरियड्स यायला चालू होतात. मी शाळेतल्या शिक्षिका किंवा जे काही आहेत त्यांनी सांगायला पाहिजे की हे नॉर्मल आहे, पिरियड्स येणं हे नॉर्मल आहे, त्यात वेगळं काही नाही आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही काळजी कशी घ्यायची हे तुमच्या आईनी किंवा पालकांनी किंवा प्रत्येकीने सांगायलाच पाहिजे की प्रत्येक 21व्या दिवशी आणि 21च्या 28 दिवसात पाळीचा पिरियड असतो. दर महिन्याला येत असेल तर ठीकच आहे. तुम्हाला याच्यासाठी मी हे सांगते की हे कुणी सांगणार नाही आहे तुम्हाला. या गोष्टी लाजिरवाण्या आहेत म्हणून याच्यामध्ये आपल्याकडे काहीतरी मोठं पाप आहे या दृष्टीनं पाहिलं जातं. आणि खेड्यामध्ये किंवा आता वीजमध्ये सुद्धा मी जेव्हा पाहते पेशंट येतात त्या मुली आणखी पण समोर येऊन सांगत नाही की मॅडम असा असा प्रॉब्लेम आहे. आम्हाला ते खोलत जावं लागतं की खरंच काय प्रॉब्लेम आहे सांगतो. तेव्हा सुद्धा मग सांगतात की मॅडम असं असं होते, पिरियड्स येत आहेत. आणि त्याला आम्ही सामोरं कसं जाऊ, कारण लहान मुलं असतात, हार्मोन्सचा गोंधळ चालला असतो, त्यांना त्याच्यातनं बाहेर होण्यासाठी डॉक्टरांकडे हेल्प करतातच. त्यासोबत तुम्ही स्वतः ते आत्तापासून ते जेव्हा टीचर जेव्हा सांगतात तेव्हा फ्रेंडली सांगितलेलं कधी सांगेल. हे वय म्हणजे असं असतं की काहीतरी नवीन गोष्टी शिकण्याचं वय असतं. आत्मविश्वास वाढवण्यासाठी मुली धडपड करत असतात. मग त्यांना काही मार्गदर्शन नाही सापडला तर ते सरळ सरळ आपल्या तुमच्या मोबाईल्समध्ये यूट्यूबवर वगैरे जातात आणि त्याच्यातनं खूप मोठे विक्टिम्स तयार होत आहेत. म्हणजे मोबाईल्समध्ये यूट्यूबवर बघितलं मग तुम्ही ते एक एक गोष्टी वाढत चालेल शोधत राहतात, हे काय हे काय हे काय, आणि तुमच्या डोक्याला पटत नाही कारण तुमच्या ब्रेनमध्ये ह्या गोष्टी गेलेल्याच नसतात.
मग वेगवेगळ्या गोष्टी बघण्याच्या नादामध्ये कुठेतरी दुसरीकडे जाऊन आपलं वातावरण किंवा तो तुम्ही कुठलं ते वेगळ्याच गोष्टीकडे त्याचं वळत जातं. म्हणजे जे नॉर्मल होण्याच्या ऐवजी अबनॉर्मल होतं. तर शाळेतल्या प्रत्येक टीचरनी किंवा आईनी आईनी ऍक्च्युली वडिलांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग घ्यायला काहीच प्रॉब्लेम नसतो, पण आजकाल आपल्याला आणखी तेवढं पुढे आलेले नाहीये. याच्यासाठी प्रत्येकाने मुलींसाठी त्यातल्या त्यात त्याच्या मानसिकतेवर परिणाम होऊ नये, ब्रॉड माइंडेड मुली होण्यासाठी प्रत्येक गोष्ट समजून सांगणं तर खूप गरजेचं आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला इरेग्युलर येत असेल पिरियड तर ती कशामुळे येते किंवा पिरियडमध्ये कमी जाते जास्त जाते हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. कोण सांगतं का तुम्ही आईला वगैरे कोणी सांगतं का असा असा प्रॉब्लेम येतो, लेट येतात, खूप कमी जातं असं कोणी सांगतं का? सांगतं मला नाही वाटत कोणी सांगत असेल तर सांगायला चालू करा. जेव्हा तुमच्या रक्तातलं एचबीचं प्रमाण कमी होतं तेव्हा तेव्हा तुम्हाला मेन्सेसमध्ये किंवा पाळीमध्ये कमी जायला चालू होतं. हे लक्षात घ्या. जेव्हा कमी जातं तेव्हा तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधा. एचबी मोठ्या प्रमाणामध्ये कमी असेल, अॅनिमिया असेल तर एनिमिया जर तुम्हाला असेल तर तुमच्या डोक्यामध्ये काय शिकायला ते पण जाणार नाही. म्हणजे प्रॉब्लेम कुठे सॉल्व्ह होतो आणि कुठेपर्यंत जातो हे बघून घ्या मुली. याचा याच्यासाठी जे स्ट्रॉंगली पुढे येतात त्याच पुढे जातात एवढे पण लक्षात घ्या. जेव्हा पिरियड्स इरेग्युलर येतात तेव्हा पण तुम्ही जेवणाचं प्रमाण आणि याच्यातलं स्पोर्ट्समध्ये प्रत्येक मुलींनी एक्सरसाइज एक तरी कुठली तरी एक्सरसाइज करायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या बॉडीची डेव्हलपमेंट होईल. ज्या मुलींची उंची कमी वाटते त्यांनी एक्सरसाइजमध्ये जर हे केलं दररोज एक तास फक्त खेळले, शाळेमध्ये खेळतच असते पण त्याच्यासोबत आणखी दुसरं काही स्पोर्ट्स बॅडमिंटन आहे कुठला पण येते दोरी साध्या दोरीवरच्या उड्यामध्ये हे सुद्धा एक मोठा व्यायाम आहे. याच्यावर जर तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं तर बाकीचे पोट दुखण्याचे प्रमाण आहे. बाकीचे जेव्हा तुम्हाला मानसिकता थकल्यासारखं वाटतं त्याच्यासाठी सुद्धा स्पोर्ट्सचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात होतो. जेव्हा तुम्ही सकाळी सकाळी उठून जाता तेव्हा कोण कोण सकाळी थोडंसं काय खाऊन जातं, कोणीच खात नाही. सकाळी दूध पिणे, दुधामध्ये जे कॅल्शियमचं प्रमाण असतं ते खूप महत्वाचं असतं. 4-5 ड्रायफ्रुट्स खाणे, ड्रायफ्रुट्स नसतील कुठलेही फळ खा, गूळ शेंगदाण्याचे लाडू खा. गूळ शेंगदाण्याच्या लाडूमुळे सुद्धा आयर्नचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. ते सुद्धा पिरियडच्या याच्यावर अवलंबून असतं. एचबी कमी असल्यामध्ये तर ते येणारच नाही, खूप इरेग्युलर होणार आहे. पालक, गाजर ज्या लाल कलरच्या वस्तू आहेत, फ्रुट्स आहेत, फळं आहेत, त्या तुम्ही मोठ्या प्रमाणात खाल्लं, मोठ्या प्रमाणात तुम्ही डेली डब्यामध्ये कमी हिरवी भाजी पाहिजेच आहे, डेलीच्या डब्यामध्ये एखादं तरी सालड पाहिजेच आहे, दह्याची एखादी वाटी तर दह्याचं पाहिजेच आहे. प्रोटीन्स पाहिजे. प्रोटीन्स कशाचं? खूप मोठं प्रोटीन्स खाण्यासाठी ॲपलच खावा अशी काही गरज असते. ॲपलच असं आपण 160 रुपये किलो ॲपल आहे तेच खावं असं काही नाहीये. तुमच्या घरात जे आहेत बाजरी, मिलेट्स कुठल्याही गोष्टी खा पण व्यवस्थित खा. सकाळी सकाळी जाता जाता आपण एखादा ह्याचा पुडा घेतला ते खाल्लं पोट घेतलं असं नाही करायचं. किंवा तुम्ही पोटॅटोचे म्हणजे काय बटाट्याचे चिप्स, पोटॅटो, जंक फूड बाहेर जर तुम्ही म्हणलं की नाही आज समोसा खाऊन जाऊ, नाही तर समोसा खाल्लं की तुमच्या डोक्यात समोसासारखं होऊन जातं. तुम्हाला ब्रेन प्रोग्रामिंग किंवा ब्रेन डेव्हलपमेंट होण्यासाठी खूप मोठ्या एनर्जीची गरज असते. आणि एनर्जी करण्यासाठी तुम्हाला संतुलित आहार घेणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे तुम्ही जेवणाकडे लक्ष द्या, एक्सरसाइजकडे लक्ष द्या. जेव्हा तुम्हाला ह्या दोन्ही जेव्हा गोष्टी मेंटेन होतात तेव्हा भावनिक आणि मोठ्या प्रमाणामध्ये तुमचं वाढ होत असते. तेव्हा या वयामध्ये जास्तीत जास्त मुलं डिप्रेशनमध्ये जायचं खूप प्रमाण वाढलं. मला कळत नाही आपल्या ह्याच्यामध्ये डिप्रेशनचं डर पण होतं का नाही. कारण आई वडील थोडं जरी खाली वाकून बघायला लागले किंवा बोलायला लागलं तर 1-2 झटका मारायचे. तुम्हाला याच्यामध्ये कुणी मारत नाही किंवा कुणी जोरात कुणी बोलतच नाही. हे न बोलल्यामुळं मुलं सरळ सरळ पेपरमध्ये वाचून गेली, आत्महत्या केली, मोबाईल नाही घेतला म्हणून आत्महत्या केली, कुठं गाडी घेतली नाही म्हणून आत्महत्या केली. हे प्रमाण जर कुठं वाढवणं हे कमी करायचं असेल तर तुमची भावनिक, शारीरिक सगळ्या गोष्टींची वाढ होणं खूप गरजेचं आहे. त्या वयामध्ये तुम्हाला कधी सुसायडल टेंडन्सी किंवा मरावं अशी भावना यायलाच नाही पाहिजे. भावना न येण्यासाठी काय करायचं? तंदुरुस्त राहा. तुम्हाला थोड्या वेळासाठी डिप्रेशन येत असेल तर तुम्ही संवाद साधा. आई वडील आणि पालक हे मेन मोठे सगळ्यात टीचर सगळ्यात मोठे गुरु आहेत. त्यामुळे त्यांना समोर घेऊन तुम्ही डिस्कशन करा.
आजकाल संवाद खूप कमी होत चाललाय सर. मला वाटत नाही शाळेमध्ये पण टीचर आणि यांचा संवाद जो आहे तो संवाद व्हायला पाहिजे. त्याच्याशिवाय मुली पुढे येणार नाही. आणखी पण मुली आहेत त्यातल्या, मी सांगते 80% मुली आणखी पण लँग्वेज आहेत. त्यांना हे एज आहे, त्या एजमध्ये तुम्ही पुढं होऊन बोला. याच एजमध्ये तुमची मोठी फ्युचर ते डेव्हलपमेंट आहे, आत्मविश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे, ते वाढण्यासाठी हेच एज महत्वाचं आहे. किशोरवयीन एज, ज्या एजमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी भेटत नाही, मग ते पुढच्या एजमध्ये आपण ट्राय करतो की पाठीमागच्या एजमध्ये आपण स्पोर्ट्स केला नाही, स्पोर्ट्स करायला प्रयत्न करतो. पण आता जसं वय वाढत जाईल तुमच्या लक्षात येईल की पुढच्या एजपेक्षा हेच वय खूप छान होतं. त्याच वयामध्ये आपण सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या. ते आता आम्ही त्या वयात त्याला धडपड करायला लागतो की आमची एखादी तरी हॉबी डेव्हलप व्हायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही आत्तापासूनच कुठली पण एक हॉबी, स्पोर्ट्स असो कुठली पण एक हॉबी, किचनमध्ये सुद्धा कोणकोणत्या गोष्टी करायच्या नाही करायच्या त्या सुद्धा ह्याच एजमध्ये आवड निर्माण होते. प्रत्येक मुलीच्या आईनी वगैरे किचनसाठी काय करायला पाहिजे ह्या बेसिक जरी टिप्स दिल्या तरी बाहेरचं जंक फूड खायचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्याच्यामुळे पालकांनी आणि टीचर्सनी त्या दोन्ही मधला संवाद हळूहळू वाढवला तर पुढची पिढी ही खूप चांगली तयार होईल. आणि किशोरवयीन वय, या वयामध्ये आहार तर आहेच आहे, तुमचा स्पोर्ट्स आहे, आणि मानसिक, भावनिक आणि मानसिक या दोन्हींची जर वाढ झाली खूप मोठ्या प्रमाणात तर ही सुदृढ पिढी याच्यातलीच एखादं पंतप्रधान पण होऊ शकते, याच्यातलीच एखादं मोठे राष्ट्रपती पण होऊ शकते. याच्यासाठी काहीही लागणार नाहीये किंवा याच्यासाठी खूप मोठा पैसा पण लागत नाही. तुम्ही हुशार झाला किंवा तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जर चांगले मार्क्स मिळाले तर खूप हात पुढे येतात, हे मी अनुभवले. त्याच्यासाठी खूप खूप श्रीमंत असायची पण गरज नाही, खूप पैसा असायची पण गरज नाही. तुम्ही फक्त तुमचं ब्रेन वापरा आणि तुम्ही फक्त मेहनत करा. मेहनत करण्यासाठी बॉडी बिल्ड व्हायला पाहिजे, सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन पुढे जायला पाहिजे. तेवढं जर सर्व केलं तर तुम्ही नक्कीच तुम्ही खूप मोठ्या मुली होणार आहे. छोट्या छोट्या ज्या दिसत आहेत स्किनची काळजी कशी घ्यायची. आता मला इथं बऱ्याच जणांच्या छोट्या छोट्या खड्डा दिसतोय घरच्यावर, ते एचपी प्रमाण कमी आहे, वर्मी एजंट किंवा तुमचं काही गंध वगैरे पडतात काय, ह्या गोष्टी बघायला पाहिजे. तुमचं जेवणातलं प्रमाण खूप कमी आहे, पालेभाज्या खात्यात नाही, हे सगळ्या बाजूने जर डेव्हलपमेंट झाली तर तुमची पिढी खूप मोठ्या चांगली एक सुदृढ पिढी डेव्हलप होईल. आणि मला इथे बोलवले 400 बोलण्यासाठी सर्वांचे धन्यवाद.